देख रहे हैं वार्ताकार। सर मेरा नाम धनेश बाबूराम यादव है। हम मुलुंड से घर जा रहे थे, प्रॉपर फोर्टिस हॉस्पिटल के सामने क्रेन से वहाँ पे MMRDA का काम चालू था, जो बोरीवली के लिए लिंक हो रहा था ब्रिज, वहाँ पे उसका काम चालू था। वो क्रेन ने सामान उठाया था, एक बड़ा सा 40 फुट का सीढ़ी था, तो सीढ़ी का रॉड निकल के हमारे गाड़ी पे गिरा, फॉर्च्यूनर गाड़ी पे, और मिरर्स टूट गया, कांच टूट गया और बोनट ये हो गया, टूट गया। और सेफ्टी के लिए वहाँ पे कोई भी लेबर नहीं खड़ा था कि हाँ गाड़ी रुक जाओ या क्रेन सामान हटा देगी उसके बाद जाना, कुछ भी प्रॉपर कंस्ट्रक्शन नहीं चालू नहीं था बराबर प्रॉपर। और वो जगह पे अगर किसी बाइक वाले पे गिरा होता तो उस बाइक वाला नहीं बचता था, या मेरे वो फॉर्च्यूनर के जगह पे कोई और गाड़ी रहती, छोटी गाड़ी, और गाड़ी पूरी दब गई रहती सर। त्या दिवशी आम्ही कालिदास नाट्य मंदिराच्या इकडून घरी चाललो होतो। पूजा रेस्टॉरंटच्या इकडे आल्यानंतर एक हायड्रा, एक लोखंडी रॉड, किमान 5 टनाचा तो रॉड होता आणि तो अचानक आमच्या फॉर्च्युनर कारवर पडला आणि आम्ही घाबरलो, नेमकं काय झालं। ज्यावेळेस आम्ही कारच्या बाहेर पडलो, कारच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळलं की हा लोखंडी रॉड फ्लायओव्हरचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी लिफ्ट केला जातोय। त्याच्यानंतर आमच्या गाडीचं नुकसान झालं। गाडीचं नुकसान झाल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी पाहत होतो। पाहिल्यानंतर त्या गाडी मालकाकडे कोणतं लायसन नव्हतं, वर्क ऑर्डरमध्ये त्यांच्याकडे वर्क ऑर्डर तर होती पण त्यांच्याकडे ट्रॅफिकची परमिशन कोणतीही नव्हती। त्या 28 नंबर पिलर पासून आणि 23 नंबर पिलर पर्यंत नेण्याची त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती। पण आता याच्यामध्ये त्याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडली होती, ब्लॉक पडून एकाचा मृत्यू झाला होता। अशा कंपन्यांचं कुठेतरी काम थांबवलं पाहिजे, सरकारने काहीतरी याच्यावर कायदे नियम कडक केले पाहिजे। कारण एखादा माणूस मरतो त्याला 5 लाख रुपये देणे आणि नंतर जसेच्या तसे करणे, तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे। हेच गोष्टीचं आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर आमची त्यांनी FIR नोंदवून घेतली। FIR नोंदवल्यानंतर त्यांच्यावर 125 आणि 324(4) प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला। गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। या कंपनीचं नाव आहे SPS कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड। याचे मेन मालक जे आहे SP सिंघाला म्हणून आहेत। यांची कंपनी चंदीगडमध्ये, पंजाबमध्ये रजिस्टर्ड म्हणून आहे आणि हे जे मालक लोक आहेत तिकडे बसून इकडे कामं करतात आणि प्रत्येक नियमाची पायमल्लीच केली जाते। म्हणजे कोणतेही काम करताना आपल्याकडे परमिशन्स पाहिजे असतात, हे कोणतेही परमिशन त्यांच्याकडे नाहीयेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी आमच्याशी उद्धटपणाने बोलणं केलं आणि आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या। म्हणजे इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या। यस बाहर निकल लेना उसको। अभी